गेल्या वर्षी सर तुम्ही फलटणची एक केस मला सांगितली होती, तर त्या मुलाची आता कशी कंडिशन आहे? याला चालणं म्हणजे माहितीच नव्हतं. म्हणजे काही घरात तो 8 बिलकुलच. वर्षांचा मुलगा होता आणि रांगत राहणं याच्या व्यतिरिक्त त्याला काही येत नव्हतं. मोस्टली असं काही असतं का की प्रीमॅच्युअर बेबींमध्येच हे आढळतं का नॉर्मली मुलांमध्ये पण आढळू शकतात? लहान मुलांमध्ये बरेचसेच आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये मुलांच्या शारीरिक विकासामध्ये अडचण येते. नमस्कार, मी शीतल राजे शिर्के आणि आज आपण फिजिओथेरपी या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फिजिओथेरपी ही शारीरिक व्याधी असून दे, शरीरामध्ये आलेला जडपणा असून दे, यासाठी उपयुक्त असतात. पण त्याचबरोबर लहान मुलांसाठीही फिजिओथेरपी ही गरजेची असते. त्यांच्यामध्येही काही असे आजार असतात आणि ह्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत दीपज्योती फिजिओथेरपीचे डॉक्टर मनोज कांबळे. नमस्कार सर. सर, आज आपण लहान मुलांविषयी बोलणार आहोत की त्यांच्यामध्ये कुठले आजार असतात आणि त्या आजारांसाठी फिजिओथेरपी किती गरजेची आहे. तर आता तुम्ही सांगा आम्हाला की कोणता असा आजार आहे की जो खूप गांभीर्याने आपण त्याबाबत विचार केला पाहिजे? हो, लहान मुलांमध्ये बरेचसेच आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये मुलांच्या शारीरिक विकासामध्ये अडचण येते. बऱ्याच वेळा अशा आजारांना आपण डिलेड माइलस्टोन्स म्हणतो. म्हणजे ठराविक 6 महिन्याच्या बाळाला जर रांगता येत आहे किंवा एका अंगावर होणं होत आहे, पण डिलेड माइलस्टोन्समध्ये मुलगा रांगत नाही किंवा एका अंगावर होणं मुलांना जमत नाही. मग हे आजार नक्की होत आहेत कशामुळं? ते लहानपणी समजा बाळ जर गुदमरलं किंवा बाळाचं वजन जर कमी असेल, त्याला काचेमध्ये ठेवावं लागलं, तर त्यांचा जो सर्वांगीण विकास योग्य वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. तर ते डिलेड होतं आणि त्याच्यामुळे मुलाला रांगणं किंवा ॲक्टिव्हिटीज करणं, आवाज दिल्यावर बघणं, ह्या गोष्टीमध्ये कुठंतरी कमतरता जाणवते. अर्ब्स पाल्सी, सेरेब्रल पाल्सी असे डिसऑर्डर्स आहेत की ज्याच्यामध्ये मुलांचा विकास थंडावतो किंवा कमी होतो आणि मग त्यामुळे मुलांना विकसित होणं फार अवघड होतं. फिजिओथेरपी अशा आजारामध्ये उपयोग करतं. नियमित व्यायाम वगैरे करून आपण अशा मुलांना बाहेर काढायला मदत करतो. मोस्टली असं काही असतं का की प्रीमॅच्युअर बेबींमध्येच हे आढळतं का नॉर्मली मुलांमध्ये पण आढळू शकतात? नाही, नॉर्मली मुलांमध्ये सुद्धा हा आजार बऱ्यापैकी जाणवतो, पण त्याला काही कारण असेल तर. लहान मुलांमध्ये जर समजा ताप आला असेल आणि मेंदूला जर सूज आली, तर अशा वेळेस आकडी येणं असा प्रकार होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो. अशी बरीचशीच कारणं आहेत. मेंदूला सूज येणं, मेंदूला मार लागणं आणि त्याच्यामुळे होणारी सूज आल्यामुळे सुद्धा मुलांना हा त्रास होऊ शकतो. यामध्ये आपल्याला काय लक्षणं दिसतात की जेणेकरून पेरेंट्सनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? मुलांच्या हालचालीमध्ये आपल्याला जाणवून येतं की 6 महिन्याचं बाळ रांगतं आहे, तर बाबा ह्या मुलामध्ये थोडंसं ते प्रमाण कमी असतं किंवा ऐकण्यामध्ये ह्यांच्या थोडंसं डिफेक्ट होऊ शकतो किंवा नजर लक्षात येत नाही आहे किंवा हात आणि पाय कडक होतो. अशा आजारामध्ये सेरेब्रल पाल्सीला 2 प्रकार आहेत. एक क्वाड्रिप्लेजिक सेरेब्रल पाल्सी म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कडक होतात किंवा डायप्लेजिकमध्ये फक्त हात किंवा फक्त पाय कडक होऊन जातात. तर मुलांचा कडकपणा जाणवतो हालचालीमध्ये आणि बसणं त्यांचं जमत नाही किंवा नेक होल्डिंग म्हणजे मान पकडणं जमत नाही मुलांना. तर त्याच्यामुळं तुम्ही पॅरेंट्स त्याच्यावरून समजू शकतात की बाबा काहीतरी वेगळं. आणि त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांचं थोडंसं कन्सल्ट करून किंवा काही टेस्ट्स असतात, त्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला डायग्नोसिसपर्यंत पोहोचणं सोयीस्कर होऊन जातं. म्हणजे थोडक्यात पुढचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण आधीपासूनच त्या गोष्टी केल्या पाहिजे. अजून एक असं की बाबा आपण कोणत्या पद्धतीच्या थेरपी देतो या आजारासाठी? हां, आता या आजारामध्ये स्पास्टिसिटी असते, म्हणजे मुलांची हालचाल योग्य पद्धतीनं होत नाही. त्यांना उभं राहणं किंवा चालणं ह्या गोष्टी जमत नाहीत. मग अशा वेळेस आपण तो त्यांचा कडकपणा शरीराचा कमी करावा म्हणून आपण प्रयत्न करतो. नियमित फिजिओथेरपीचे एक्सरसाइज घेतले जातात आणि व्यायाम करून त्यांची हालचाली वाढाव्या किंवा नेक होल्डिंग व्हावी, या प्रकारासाठी फिजिओथेरपी डेली बेसिसवर काम करते. आत्ता तुम्ही बोलताना मला म्हणालात की अगदी लहान बेबींपासून या गोष्टी, तर इतक्या लहान मुलांना आपण मशिनरी थ्रू त्या गोष्टी यूज करतो का कशा पद्धतीने दिली जाते? नाही, आता फिजिओथेरपी गेल्या 10 वर्षामध्ये फार ॲडव्हान्स झालं आहे. मशीन्स स्टिम्युलेशन्स लागत नाहीत, बट त्याला लागणारं काही रोबोटिक्स मशीन्स आहेत किंवा मॅट्रिक्स म्हणून एक थेरपी आहे ज्याच्यामुळे कडकपणा कमी व्हायला मदत होते किंवा एक्सरसाइजेस असतात, म्हणजे फिजिकल एक्सरसाइज आपण त्यांच्याकडून करवून घेतो. अशा पद्धतीनं रिहॅब करणं त्यांना सोयीस्कर होऊन जातं. आणि ज्या मुलांना असं आहे की बाबा वेळ निघून गेली आहे, तर तुम्ही सांगताना पेरेंट्सला काय सांगाल की कुठल्या वयापर्यंत थांबणं हे करू नका की त्याच्यानंतर बाबा हा आजार बरा होणं फार कठीण जाईल?
हां, आता या आजारामध्ये गणित हे आहे की वेळ कायमस्वरूपी तुमच्या हातात राहते. आजार कितीही लांबलेला असेल, अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट, पेशंट फार लवकर इम्प्रूव्ह होतो. या सेरेब्रल पाल्सी या आजाराचं गणित असं आहे की जेवढं बाळ त्या स्पाझममध्ये राहतंय, जेवढा हात आणि पाय त्याचा कडक राहून जातो, तसंच त्याच्या हाताची आणि पायाची डेव्हलपमेंट आहे ती तिरकी होऊन जाते. हाताला पायाला वाकडेपणा आला की नंतर जसं जसं बाळ वय वाढेल, 6 वर्षाचं 8 वर्षाचं बाळ झालं की त्याच्या हाताला आणि पायाला वाकडेपणा येतो. जसं शरीराचा पहिल्यांदा मसल टाईट होतो आणि नंतर ऑर्थोपेडिकल डिजनरेशन होतात. एकदा ऑर्थोपेडिकल करेक्शन्स करायचे म्हटले की मग त्याला वेळ जातो आणि मग जसं जसं 7 वर्ष 8 वर्ष याच्या पुढे जर मुलगा गेला की नंतर मग रिकव्हरी करायला थोडंसं अवघड जातं. आणि एकदा शरीराची पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली असते, म्हणजे अंदाजे 15 किंवा 16 वर्षापर्यंत जर मुलाची डेव्हलपमेंट वाकड्या पद्धतीनं झालेली असेल, मग त्याला रिकव्हर करणं फार अवघड होऊन जातं. जितक्या लवकर म्हणजे अगदी 6 महिने 3 महिन्याच्या बाळाला सुद्धा फिजिओथेरपी सुरू केली जाते. बऱ्याच वेळा पॅरेंट्स किंवा डॉक्टरांकडून लवकर न सांगितल्यामुळं मुलाचे पहिले 2-3 वर्ष म्हणजे ज्या काळात मुलाची योग्य पद्धतीनं वाढ होणं गरजेची आहे, नेमकं त्यावेळेत ते दुर्लक्षित राहतं, शरीर ग्रीप धरत नाही आणि मग तिथून पुढं डिले होतो. त्याच्यामुळं अर्ली डायग्नोसिस करून घ्या. कुठल्याही पॅरेंट्सना जर काही जाणवतंय मुलामध्ये ते त्याचे क्ल्यूज आधी मिळतात. म्हणजे समजा बाळाला काचेत ठेवलंय, जन्माच्या वेळेस बाळाचं वजन कमी आहे किंवा बाळाला आकडी येत असेल, तर ही 3-4 कारणं आहेत की त्यामुळं मुलाला शरीरामध्ये चेंजेस व्हायला दिसणारच आहेत. मग अशा वेळेस तुम्ही योग्य वेळेस न्यूरोलॉजिस्टची कन्सल्टिंग घेणं किंवा पिडियाट्रिशियनला योग्य वेळी भेटणं आणि मग त्याचं डायग्नोसिस करून, कारण ह्याच्या डायग्नोसिसला प्रकार आहेत. EEG म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे त्याच्या डोक्याची टेस्ट केली जाते आणि त्याच्यामध्ये बाबा याला कन्व्हल्जन्स येत आहेत का किंवा येत आहेत तर का येत आहेत, किती कारणं आहेत. आता या आजारामध्ये सुद्धा असं आहे की जेनेटिकल डिसऑर्डर सुद्धा असतो. म्हणजे नात्यामध्ये लग्न केलं असेल, मामाची मुलगी असेल, आत्याचा मुलगा असेल, असं जर रिलेशनमध्ये लग्न केलं तरी सुद्धा मुलांना ह्या प्रकारे जेनेटिकल डिसऑर्डर होतो. याच्यामध्ये सुद्धा कडकपणा येणं किंवा मुलांना डिलेड माइलस्टोन्स दिसतात. मग तसं काही हिस्ट्री असेल तरी सुद्धा तुम्ही थोडंसं डॉक्टरांच्या, असं नाही आहे की ईच अँड एव्हरी कपलमध्ये हे दिसतं, पण बऱ्याच वेळा नात्यामध्ये लग्न केल्यानंतर मुलं जेव्हा होतात तेव्हा अनुवंशिकता येतेच. तर थोडंसं त्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे की असं आहे तर थोडंसं आपण लक्ष देऊ, वेळोवेळी चेकअप करत राहा आणि गरज लागेल जिथं त्रास वाटतोय त्यावेळेस फिजिओथेरपीला लवकरात लवकर कन्सल्ट करा. अगदी 6व्या महिन्यापासून जर फिजिओथेरपी सुरू केली तर बाळाची वाढ त्या पद्धतीनं होते आणि मग उठणं बसणं किंवा त्याला उभं करणं. फिजिओथेरपीमध्ये हा कन्सेप्ट कंटिन्युअस असतो की एक्सरसाइज घेऊन त्याला बसायचं कसं ते शिकवलं जातं, नेक होल्डिंग शिकवली जाते किंवा ॲक्टिव्हिटीज करून त्याला ट्रेडमिलमध्ये कसं चालायचं ते शिकवलं जातं. यानं त्याच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढतात आणि इन फ्युचर होणारा कडकपणा आहे तो 100% आपल्याला टाळता येतो. हे झालं अर्ली स्टेज. समजा मुलगा 3-4 वर्षाचा झालाय, 4-5 वर्षानंतर बाबा त्याला कडकपणा जाणवतोय, मग अशा वेळेस आपण थोडंसं टेंडन रिलीज वगैरे असं आपण करून घेतो. टेंडन रिलीज म्हणजे काय की मसल्स जर एकदा टाईट झाले असतील, त्याची नॉर्मल फ्लेक्झिबिलिटी कमी झाली असेल आणि पाय वाकडा दिसायला लागला, त्याला 2 प्रकार आहेत, वॅरस डिफॉर्मिटी आणि व्हॅल्गस डिफॉर्मिटी. म्हणजे पाय एकतर बाहेरच्या बाजूला वाकलेला जातो किंवा आतल्या बाजूला झुकून जातो. मग डिफॉर्मिटीज दिसू लागल्या तर मग आपण टेंडन रिलीज हे ऑपरेट आहे ते अंदाजे 15 ते 16 वर्षाच्या आतपर्यंतच्या मुलांपर्यंत करू शकतो. टेंडन रिलीज जर करवलं तर त्याच्यानंतर त्याला 3 आठवड्यांसाठी प्लास्टर टाकलं जातं आणि प्लास्टर काढल्यानंतर मग पुन्हा फिजिओथेरपी, रिहॅबिलिटेशन हे प्रोग्राम केले जातात, जेणेकरून बाबा त्याला पुन्हा रिकव्हर करणं सोयीस्कर जातं. आणि साधारणतः जो आता तुम्ही कालावधी सांगितला, तर मला एक विचारायचं आहे की मोस्टली आत्तापर्यंतचे जे काही आपले पेशंट आहेत तर त्यांना तो किती कालावधीपर्यंत आपण ते कव्हर केलेलं आहे? सेरेब्रल पाल्सीमध्ये एक्झॅक्ट टाईम पिरियड बिलकुलच नाही आहे. म्हणजे हा आजार असा आहे की हा दिवसागणिक एकतर वाढत जाईल किंवा तो मेंटेन राहतो. मग अशा आजारामध्ये तो वाढू नये म्हणून पहिलं तर काम केलं जातं आणि त्याच्यानंतर जे काही करेक्शन्स आहेत किंवा जे काही डिफॉर्मिटी दिसते त्याच्यावर काम करून बाबा ते करेक्शन हळूहळू रिकवर. या दरम्यान मुलाला चालवणं, आता ह्याच्यामध्ये प्रोटोकॉल काय सेट केला जातो की झोपल्याला मुलाला ॲटलिस्ट बसता यावं म्हणून प्रयत्न करणं, ज्या मुलाला बसता येत आहे, नेक होल्डिंग जमते, अशा मुलाला कमीत कमी उभं राहावं म्हणून प्रयत्न करावा आणि ज्या मुलाला उभं राहता येत आहे ॲटलिस्ट तो चालावा, फिरावा आणि त्याच्या पुढे तो धावावा. म्हणजे त्याच्या स्टेजेस ठरतात, याला टाईम लिमिट नाही आहे. कधी कधी असं असतं की फिजिकल फक्त एक्सरसाइज करत जर राहतो तो 2-2, 3-3 वर्षसुद्धा लागतात आणि फक्त फिजिओथेरपिस्टनंच काम केलं आणि पेशंट बरं झाला तर असं नाही, फॅमिली सपोर्ट पण तेवढाच लागतो. दिवसातून कमीत कमी 3 वेळा व्यायाम घेणं किंवा फॅमिलियर्सनी मदत करणं आणि घरामध्ये सुद्धा त्याची उठबस कशी चालू आहे, तो बसतोय कसा, उठतोय कसा, किंवा आता नवीन CP चेअर वगैरे निघाले,
की ज्याच्यामध्ये त्याला उभं करणं बसवणं शक्य आहे. तर अशा गोष्टी वापरल्या तर मग ते कुठं हळूहळू रिकवर होतं. हां, आता याच्यामध्ये टेंडन रिलीजचं जर ऑपरेशन करवलं तर त्याच्यानंतर मात्र 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षभरामध्ये मुलगा पूर्णपणे नॉर्मली चालू शकतो. एज लिमिट आहे 4 to 5 इयर्स, म्हणजे तिथून पुढे जर ऑपरेटिव्ह करवलं तर 6 ते 8 महिन्यामध्ये मुलगा चालायला अगदी सोप्या पद्धतीनं चालू शकतो. ओके. आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये साधारणतः असे किती पेशंट आतापर्यंत आढळले आहेत बरेच लहान मुलांमध्ये? आता ही संख्या फार मोठी आहे. सेरेब्रल पाल्सी हा आजार बऱ्याचशा प्रमाणात जाणवतो वाढलेला आहे. आणि वाढलाय म्हणण्यापेक्षा तो आहेच, म्हणजे आधी काळापासून ते चालूच आहे. ज्यांना मुलांना लहानपणी ॲट बर्थ बाबा चिमटा वापरलेला आहे, हां. वजन कमी झालं, काचेत ठेवलं, मग अशा वेळेस त्या मुलांना हे त्रास होतातच. किंवा आकडी येते, आकडी आल्यामुळे सुद्धा मुलांचा मेंदूचा विकास प्रॉपर होत नाही आणि त्यामुळे सुद्धा हे शरीरावरचा काय म्हणतात कंट्रोल सुटतो आणि हा आजार होऊ शकतो. तर अगदी 2 पावलं सुद्धा चालत नाहीये, पायामध्ये कडकपणा आहे, दोन्ही पाय वाकडे पडतायत किंवा एकावर एक पाय पडतात, त्याला आपण सिझरिंग गेट म्हणतो. तर चालता न येण्यामुळं तिला जिकडे कुठे घेऊन जायचं तर हे लोक उचलूनच घेऊन जायचं. फॅमिली तशी पेमेंटचे कसलाच इश्यू नाही, ते म्हणतात हवे ते पैसे घ्या पण पोरगी बरी करा. एवढी धावपळ करून प्रचंड रिहॅब सेंटर शोधून सुद्धा मुलगी बरी झालीच नाही किंवा ती चालायलाच येत नव्हतं. जेव्हा आम्ही असेसमेंट केलं तेव्हा सांगितल्याप्रमाणे टेंडन्स तिचे कडक झाले होते. सर्जनशी बातचीत करून आम्ही त्या गोष्टी प्लॅन आऊट केल्या आणि मला वाटतं 8 महिन्यापूर्वी तिची सर्जरी केली. सर्जरीच्या आधी मुलगी वॉकर घेऊन अगदी 2 पावलं कशीबशी चालत होती, तेही अगदी अडखळत. सर्जरी झाल्यानंतर आम्ही तिचं रिहॅब करवून घेतलं सेंटरला बोलवून. गेले 6 महिने तिचं रेग्युलर स्ट्रेचिंग्स घेणं, एक्सरसाइज करवणं, मॅट्रिक्सिडमी सगळ्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये सेटअप ठेवून पहिल्या महिन्यामध्येच ती मुलगी फार छान पद्धतीनं चालू लागली. हे म्हणजे फार विशेष. घरातले सुद्धा फार खुश होते की हां चेंजेस दिसू लागलेत आणि आज 8 महिन्यानंतर ती पोरगी एक हात धरून सहज कुठंही चालू शकते. अगदी कुठलंही फंक्शन अटेंड करायचं आहे, कुठं 4 माणसांच्यात जायचं आहे, फॅमिली एवढी खुश आहे की बाबा न चालणारी मुलगी 8व्या महिन्यातच खूप छान चालतीये. 13 आणि वर्षानंतर. आणि ते सुद्धा खूप आमच्यासाठी पण ते खूप छान आहे की जी मुलगी बिलकुलच चालत नव्हती ती आता खूप छान चालतीये. गेल्या वर्षी सर तुम्ही फलटणची एक केस मला सांगितली होती, तर त्या मुलाची आता कशी कंडिशन आहे? तो आता उत्तमरित्या चालतोय, म्हणजे सेम ॲज लास्ट टाइम आता मगाशी आपण डिस्कस केलं तसं याला चालणं म्हणजे माहितीच नव्हतं. जे काही घरात तो 8 वर्षांचा मुलगा होता आणि रांगत राहणं याच्या व्यतिरिक्त त्याला काही येत नव्हतं. डब्ल्यू सिटिंग म्हणून एक प्रकार असतो, मुलं 2 पाय दुमडून बसतात, त्याच्यामुळे सुद्धा मुलांमध्ये डिफॉर्मिटीज होतात. या मुलांना सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना शक्यतो डब्ल्यू सिटिंग ही पोझिशन कम्फर्टेबल असते, म्हणजे पाय दुमते करून बसणं. मग त्या पद्धतीमध्ये बसून त्यांच्या पायाचा कडकपणा वाढत जातो आणि पायाचं मुलं पंजावर येतात, पाय पूर्णपणे फ्लॅट ठेवू शकत नाहीत आणि सरळ उभा न राहता आल्यामुळं ते पंजावर येतात आणि पंजावरच चालत राहतात. त्याला टो वॉकिंग म्हणतात. मग तो मुलगा असा होता की त्याला उभं राहणं जमत नव्हतं, कारण पाय कंटिन्युअसली असे दुमते करून बसत होता. गुडघ्यामध्ये सुद्धा कडकपणा होता, गुडघे बेंड झाले होते. त्यांचे पॅरेंट्स जेव्हा घेऊन आले तेव्हा त्यांचंही असंच म्हणणं होतं की खूप फिजिओथेरपी करून झाली आहे. पॅरेंट्समध्ये काय होतंय की व्यायाम शिकवल्यानंतर ते घरी व्यायाम करतात पण त्यांचं बसणं उठणं ते सांभाळत नाहीत. मुलांचं बसणं उठणं व्यवस्थित नसेल तर मुलं त्यांच्या पद्धतीनं जी काही कम्फर्टेबल पोझिशन आहे त्या पोझिशनमध्येच ते बसून राहतात आणि त्यामुळे मुलांचं स्पाईनमध्ये अनकरेक्शन होणं किंवा पायामध्ये डिफॉर्मिटीज क्रिएट होणं ह्या गोष्टी घडतात. असेसमेंट केली त्यावेळेस तो फक्त त्याच्या पायावर रांगत होता, ते पण उडी मारल्यासारखं, म्हणजे उभा राहणं त्याच्यासाठी अशक्य होतं, चालणं तर फार दूरचे हे. समजावलं पॅरेंट्सना की बाबा आता व्यायाम करत बसणं अवघड आहे, कारण फक्त व्यायाम केल्यानंतर तो घरी जाऊन पुन्हा डब्ल्यू सिटिंग करत होता आणि पाय पुन्हा वाकडा राहणं साहजिकच होतं. मग टेंडन रिलीज आम्ही सेम ॲज जसं की मगाशी सांगितलं की एक ऑपरेशन करून घेतलं, ऑपरेशन केल्यानंतर प्लास्टर टाकलं, त्याच्यानंतर पुन्हा ते त्यांची कमिटमेंट एक होती की ते फलटणवरून सुद्धा रेग्युलरली येत होते तिथून. हां, रेग्युलरली एक्सरसाइज करवणं, त्या मॅट्रिक्समुळे त्याचा कडकपणा लवकर नाहीसा झाला, पाय सरळ झाले आणि त्याच्यानंतर योग्य पद्धतीनं ट्रेनिंग देऊन गिगरचा फार उपयोग झाला याच्यामध्ये, कारण ते मॅन्युअली केलं जातं आणि रोबोटिकली पण वापर केला जातो. बऱ्याच वेळा हातानं व्यायाम घेऊन पुरेसं होत नाही, पण तेच मुलांना जर आपण मशीनवर सोडलं तर ते मशीनवर सतत व्यायाम करत राहतात आणि सततच्या व्यायामामुळं मसल्स लवकर रिहॅब व्हायला तयार होतात किंवा स्ट्रेंथही इवन फ्लेक्झिबिलिटीसुद्धा लवकर मिळते. मशिनरीजचा हाच आम्हाला फायदा होतो की रिहॅब सेंटरला मुलगा आला
की त्याला पटपट पटपट सोपं पद्धतीनं रिकव्हरी केली जाते. ज्या मुलाला उभं सुद्धा राहता येत नव्हतं तो छान उठबस सुद्धा घरी करतो, उभं सुद्धा राहतो. त्या लोकांनी घरामध्ये तसं एक पॅरलल बार बनवला होता की त्याच्यामध्ये तो चालावा, त्याचा सुद्धा त्याला भरपूर फायदा झाला. बरं. आणि आता स्टेज अशी आहे की तो छान हाताला छानपैकी धरलं चालतो. तर तो खूप, आता तुम्ही विचारच नाही करणार की हाच मुलगा जो रांगत होता आणि आता वर्षभरात हा मुलगा आता छान छान चालतोय. चालतोय. पण ते खूप छान पद्धतीनं तो रिकवर झाला. डॉक्टर, बरेच पेशंट किंवा लोकांमध्ये असा गैरसमज आहे की हा फिजिओथेरपीला खर्च भरपूर येतो. मग त्यामध्ये लोक काय करतात की एकतर डॉक्टरांनी जरी सजेस्ट केलं तरी करत नाहीत किंवा करायला सुरुवात केल्यानंतर मध्येच बाबा ती ट्रीटमेंट बंद करणं. हो. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? हो, बरोबर आहे. आम्हालाही तो अनुभव आहे. गेले आता 15-16 वर्ष आम्ही या प्रॅक्टिसमध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर किंवा बाळ लहान आहे तोपर्यंत पॅरेंट्सची तयारी असते की रेग्युलर फिजिओथेरपी करणं किंवा त्याला कॅरी करून घेऊन येणं. पण एकदा जसं जसं वर्ष वाया जात आहेत किंवा खूप वर्ष झाली पण रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेना, अजून बाळ चालतच नाहीये, किती दिवस कडेवर घेऊन फिरणार. ज्यावेळेस मुलाचं वय वाढत जातं एका ठराविक वयानंतर त्याला उचलून घेऊन फिरणं ह्या पॅरेंट्सना अशक्य होतंय. त्याचप्रमाणे फायनान्शियली पण ह्या लोकांचं फार लॉस होऊन जातं. बरोबर. सततचे एकच प्रकारचे व्यायाम करून हे लोक कंटाळतात. याच्यासाठीच ह्या ॲडव्हान्स थेरपीचा आपण वापर करतो की सर्जिकली रिपेअर करून घ्या आणि त्याच्यानंतर रिहॅबला या. याचे दोन पद्धतीनं फायदा होतो. सर्जिकली रिपेअर केल्यामुळं त्याचा कडकपणा जो वर्षानुवर्ष टिकून होता किंवा वर्षानुवर्ष त्या मुलाला जो कडकपणा होता आणि त्याला चालायला फिरायला येत नव्हतं, सर्जिकली रिपेअर केल्यानंतर विदिन 1 डे तो कडकपणा पूर्णपणे नाहीसा होतो. आणि एकदा तो कडकपणा नाहीसा झाला की त्याच्यानंतर रिहॅब करणं फार सोपं होतं. यामुळं तुमच्या दोन्हीही गोष्टी बघतात. एक तर वेळ वाचतो आणि दुसरं म्हणजे फायनान्शियली तुम्हाला हे खूप सोप्या पद्धतीनं, कारण कितीही नाही म्हणलं तरी दर महिना फिजिओथेरपिस्टला पेमेंट करत राहणं आणि वर्षानुवर्ष तोच व्यायाम घेत राहणं त्यांना कंटाळवाणी गोष्ट होऊन जाते. एकतर पॅरेंट्स ह्या गोष्टीला कंटाळतात आणि मग फिजिओथेरपीला असं म्हणतात की नाही फरक पडत आहे. पण त्यापेक्षा या पद्धतीनं जर गेलं, पेशंटला सर्जिकली रिपेअर केलं की पेशंट एका दिवसामध्ये कडकपणा नाहीसा करून घेतोय आणि त्याच्यानंतर 6 महिने तर वर्षभरामध्ये मुलगा त्याच्या पायावर छान पद्धतीनं चालू शकतो. हे त्यांना फायनान्शियली पण खूप सोयीस्कर होण्यासारखं आहे आणि मुलाचा वेळही वाचतो. थोडक्यात सर्जरी आणि नंतर रिहॅब. त्याचा इफेक्ट खूप लवकर येतो आणि रिझल्ट ओरिएंटेड काम असल्यामुळं ते पॅरेंट्सना पण बरं आहे की बाबा मुलगा लवकरात लवकर बरं होऊन मार्गी लागून जाऊ शकतो. रिहॅबमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय काय गोष्टी असतात? रिहॅबमध्ये पॅटर्न्स असतात. पॅसिव्ह एक्सरसाइज, ॲक्टिव्ह एक्सरसाइज आणि ॲक्टिव्ह रेजिस्टेड. पॅसिव्ह एक्सरसाइज त्यावेळेस केल्या जातात ज्यावेळेस पेशंटला स्वतः व्यायाम करता येत नाहीये किंवा प्लास्टर काढल्यानंतर पेन असतं. अशा वेळेस दुखतंय म्हणून मुलं स्वतः व्यायाम करत नाही. त्यावेळेस आम्ही पॅसिव्हली करतो किंवा मग रोबोटिक मशीन्स आहेत की ज्याच्यामध्ये पायाची हालचाल रोबोटिकली करून घेतली जाते. त्याला आपण पॅसिव्ह एक्सरसाइज स्टेज म्हणतो. सुरुवातीचा महिना 1.5 महिना ह्या स्टेजला जातो. 1-1.5 महिन्यानंतर त्या मुलाचं दुखणं प्रमाण कमी होऊन जातं आणि स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज कमी झालेल्या असतात. त्यामध्ये आपण ॲक्टिव्ह फेज घेतो. ॲक्टिव्ह फेजमध्ये मुलाला स्वतः व्यायाम करायला लावणं आणि गरज लागली तर आम्ही असिस्टन्स करतो. ही सेकंड फेज 1-1.5 महिना चालते. ज्यावेळेस तो स्वतः चालू लागतो, स्वतःच्या एक्सरसाइज करू लागतो, त्याच्यानंतर आपण त्याला ॲक्टिव्ह रेजिस्टेड म्हणून फेज आहे. म्हणजे एखादं वेट कफ लावणं किंवा थेराबँडचं एक्सरसाइज करून घेणं. लूप बँड म्हणून एक प्रकार आहे, तर दोन्ही पायामध्ये अडकवून त्याचा वापर करता येतो. किंवा मग स्टेप्स क्लाइम्बिंग आल्या, बसू बॉल आले. म्हणजे असे ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये ताकद लावावी लागते. त्याची तो करेल तर करेल, पण त्याच्याचबरोबर थोडंसं वजन लावून बाबा त्याला ते काम करून घेता यावं जेणेकरून ॲक्टिव्हिटी आणखी स्पीड पकडतात. एकदा तो चालू लागला की त्या स्टेज नंतर तो धावेल कसा याच्याकडे मॅक्सिमम फोकस करतो आणि तो रिकव्हर करायला सोयीस्कर होऊन जातो. धन्यवाद डॉक्टर. आज बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मिळाली आणि असेच काही प्रश्न जर तुम्हालाही पडले असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद.